औरंगाबाद विभागातल्या 5 कामगार संघटनांनी औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठामध्ये आमदारांच्या कमिट्या रद्द करण्यासाठी केस दाखल केलेली होती। महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर खंडपीठामध्ये सुद्धा दुसरी केस दाखल आहे। त्याची सुनावणी कदाचित येणाऱ्या मंगळवारी होण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आमदारांच्या ज्या कमिट्या आहेत त्या कमिट्यांना स्थगिती दिलेली आहे। या कमिट्या पूर्णपणे अजून रद्द केलेल्या नाही। दरम्यान बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्यांची हरेरावी इतकी आहे, कायदा पाळायचं नाही हे तर प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांचं सुरू आहे। मी त्यांना हे समजायला हवं होतं की आमदारांच्या कमिट्या स्थापन होण्यापूर्वी त्यांचा निर्णय झाल्यानंतर त्याला उच्च न्यायालयामध्ये 2 ठिकाणी चॅलेंज देण्यात आलेला आहे। तोपर्यंत हायकोर्टचा निर्णय होईपर्यंत त्यांनी थांबणं गरजेचं होतं। त्याच्याऐवजी त्यांनी केलं काय की मागील 2 महिन्यापासून कल्याणकारी मंडळ, या कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत ते कामगार मंत्री आहेत, म्हणजे सरकारचं बटीक मंडळ आहे। आणि त्यांनी कायद्याची पर्वा न करता हा कायद्याचा मुद्दा एवढाच आहे की प्रशासकीय बाबी ज्या आहेत त्याचा निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे यापूर्वी सरकारने तो कामगार अधिकाऱ्यांना दिलेला आहे। त्याच्याऐवजी आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधींना प्रशासकीय बाबींचे अर्ज स्वीकारण्याचे, मंजूर करण्याचे अधिकार कुठेच नाहीत। तर त्यांची ही अरेरावी सुरू होती, पण ती आता थांबलेली जरी असली तरी आता प्रश्न असा तयार झालेला आहे की त्याने 2 महिन्यापासून ही जी वेबसाईट आहे, सॉफ्टवेअर आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं, ते अर्ज मंजूर करायचं थांबवलेलं होतं। शेवटी त्यांनी त्या कामगार अधिकाऱ्यांचे सगळ्या अधिकार काढून घेतलेले आहेत आणि त्या आमदार कमिटीकडे दिलेले आहेत। आता असं झाल्यानंतर परत एकदा पूर्वी जसं होतं तसं त्यांना त्या सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाईन पद्धतीमध्ये बदल करावे लागतील। त्यांना किती दिवस लागतील, काय दिवस लागतील हे आज आपण सांगू शकत नाही आणि ते त्यांच्या लहरीवर अवलंबून आहे। आणि त्यांची लहर अशी आहे की बांधकाम कामगारांना काही लाभ द्यायचे नाही, अर्ज तपासायचे। त्याने अंतर्गत सूचना असे दिलेले आहेत की अर्ज नामंजूर करायसाठीच तपासायचे, मंजूर करायसाठी तपासायचं नाही। अर्ज मंजूर करण्यासंबंधी शासनाचा कुठलाही निर्णय ते अंमलात आणत नाही, उलट स्वतः केलेले निर्णय पायदळी तुडवतात, स्वतः केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ते करत नाहीत। उदाहरणार्थ 9/9/2014 महाराष्ट्र सरकारने निर्णय केलेला आहे की बांधकाम कामगारांचे अर्ज 1 महिन्यात निकाली निघतील। मग आता 3 महिन्यापेक्षा जास्त काळापासून अर्ज जे प्रलंबित आहेत त्याची संख्याच महाराष्ट्रामध्ये 20 लाखापेक्षा जास्त आहे। दुसऱ्या बाजूला त्यांनी स्वतःवर बंधन करून घेतलेलं आहे, म्हणजे लोकसेवा हक्क हमी कायदा त्यांनी लागू केलेला आहे बांधकाम कामगारांसाठी। म्हणजे काय, त्याचा अर्थ काय हमी त्यांनी दिलेली आहे? त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व बांधकाम कामगारांना हमी दिलेली आहे की त्यांचा अर्ज 3 महिन्याच्या आत निकाली निघेल। परंतु त्या कायद्याची अजिबात अंमलबजावणी केली जात नाही। त्या कायद्याबद्दलची तत्व काय आहेत, सूचना काय आहेत ह्या प्रसिद्ध केल्या जात नाहीत। अर्ज केला तर परवा केली जात नाही। तक्रार अर्ज केला, 1 महिन्यानंतर अपील करायचं आहे, दुसरा अपील करायचं आहे, दुसरा अपील केलं तरी सुद्धा हे हालत नाही। म्हणजे सरकारचाच कायदा स्वतः सरकारी अधिकारी पाळत नाहीत, अशी स्थिती आहे। पण तत्वता काय आहे की तुम्ही 3 महिन्यामध्ये अर्ज हे मंजूर केले पाहिजे। आता स्कॉलरशिपचे अर्ज आहेत ते 2-2 वर्षापासून पेंडिंग आहेत आणि तो अर्जाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नवीन अर्ज दाखल होत नाही, ही स्थिती आहे। 10 दिवसामध्ये तुम्ही अंतविधीची 10,000 रुपये रक्कम दिली पाहिजे, ते 10 महिने होऊन गेली तरी रक्कम मिळत नाही। आश्चर्य म्हणजे आम्ही माहिती अधिकाराखाली सांगली जिल्ह्यातल्या फक्त एकच विषय त्यांना विचारला, विधवा महिलांचा, किती तुमच्याकडे प्रकरण प्रलंबित आहेत, अर्ज आहेत? तर त्याने उत्तर दिलं 227। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती अर्ज असतील, हजारो अर्ज आहेत फक्त विधवा महिलांची, आणि त्यांना त्याची काही पर्वा नाही, ते अर्ज मंजूर केले जात नाही। तर हे सगळं आहे हे त्यांनी शेवटी
आमदार कमिटी तयार करून त्या आमदारांच्या डोंबल्यावर ते घातलेलं होतं. परंतु त्या आमदारांच्या सुदैवाने ती कमिटी चालणार नाही असं दिसतं. तर आता ते सांगायला मोकळे झाले. ते सांगत होते आता आमदारांची कमिटी तुमचा अर्ज मंजूर करेल आणि आमदारांचे अनुयायी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना फॉर्म भरणाऱ्यांना दम देत फिरत होते. आता बघतो आमच्या हातात आहे सगळं, असं हे सगळं सुरू आहे. तर आता याच्याबद्दल आपलं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही लोकसेवा हक्क हमी कायदा तत्वता स्वीकारलेला आहे, याचा अर्थ आम्ही तक्रार करायला पाहिजे असं नाही. कायद्याखाली तुम्ही ते तत्व पाळून 3 महिन्याच्या आत किंवा 3 महिन्यापेक्षा जास्त काळापासून जे प्रलंबित अर्ज असतील ते लगेच मंजूर झालेत म्हणून जाहीर करा. असं एकदा ठरलं होतं, एकदा त्या उपसचिवांच्यावर चर्चा झाली, त्यांनी तत्वता मान्य केलं, पण काय कुठं काय फिरलं माहिती नाही. म्हणजे असं चर्चा झाली होती की 3 महिन्यापेक्षा जास्त काळ जे अर्ज प्रलंबित आहे ते मंजूर करायचे. मंजूर केलं म्हणजे काय लगेच पैसे लोकांना मिळतात अशातला भाग नाही, त्याची आणि प्रोसेस असते. तर ते त्यांनी केलं नाही. बोगस अर्ज तपासायला आमची काहीच बंद नाही. ज्यांना काय तपासायचं तपासा ना. म्हणजे आता देशामध्ये राज्यघटना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली घटना आहे. चोऱ्या होऊ नयेत अशी अपेक्षा असते, खून होऊ नयेत म्हणून अपेक्षा असते. व खून झाला, चोऱ्या झाल्या म्हणजे काय राज्यघटना बोगस आहे म्हणायचं काय? तसं हे निवडणुकीच्या वेळेला यांच्याच कार्यकर्त्यांनी बोगस नोंदणी केली आणि आता हेच म्हणतायत बोगस बोगस चोराच्या उलट्या बोंबा असं चालू आहे. तुम्ही कारवाई करा ना, पण तुम्ही जे खरोखर कामगार आहेत, खरोखर ज्यांचा अर्ज मंजूर आहे त्यांना का तुम्ही लाभ देत नाही? आणि हे तर दुसरं आहेच, सगळी लूट चालू आहे. मी अनेक वेळा सांगितलेले आपल्याला की ही जी काही तफावत आहे टेंडरमधली, आता वस्तूंची बाजारातली किंमत किती आहे बघा. त्या वस्तूंना तुम्ही कंत्राटदारांना रक्कम किती देताय बघा. 3,000 रुपयाची भांडी तुम्ही 11,000 रुपये देताय कंत्राटदाराला. मग साहजिकच लोक विचारतायत कोणाचं किती कमिशन आहे. पेट्याबद्दल तसंच आहे, डब्याबद्दल असंच आहे. असं ते सगळं सुरू आहे. म्हणून आता उद्याला आपल्याला संघटनांच्या वतीने एक निवेदन देण्यात येईल. त्या निवेदनामध्ये तुम्हाला जर काही भर घालायची असेल, बदल घालायचे असेल तर जरूर करा आणि रजिस्टर कामगार संघटनेच्या वतीने अर्ज करा. तर मध्ये एक मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं होतं की जर रजिस्टर संघटना नसतील तर त्यांच्या निवेदनाचा आम्ही विचार करणार नाही. रजिस्टर संघटनांना ते उत्तर देतात आमचं निवेदन मिळालंय म्हणून, आणि ते कामगार विभागाचे सचिव काहीच करत नाहीत. आम्हाला अगदी उत्तर येतं मुख्यमंत्र्यांचं, आमचा अर्ज कामगार सचिवांच्याकडे पाठवून दिलेला आहे. एकनाथजी शिंदे तत्परतेने उत्तर देतात, पण त्या उत्तराचे ऑफिस काही करत नाही, याच्याबद्दल मात्र त्यांच्यावर कारवाई करत नाही. तरी सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. 60 लाख बांधकाम कामगार आहेत नोंदीत. मी म्हणतो त्यातल्या 6,000 कामगारांनी जरी म्हणजे 1% 100 जर त्यांना पाठवून दिलं ईमेलद्वारे निवेदन, तर त्यांचा ईमेल बॉक्स फुल व्हायला वेळ लागणार नाही. त्यांना ती दखल घ्यावी लागेल. कारण आज अशी स्थिती आहे की एकूणच विस्कळीतपणा असल्यामुळे संपूर्ण राज्य पातळीवर कामगारांनी संघटित होऊन आंदोलन करणं हे अजून तरी काय चांगल्या पद्धतीने शक्य झालेलं नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आंदोलन करूनच मागणी कशाला करायला पाहिजे. तुमच्या निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही करायला नको का? तुम्ही पैसे गोळा करताय बिल्डर्स कडून, मालकांच्याकडून, कामगारांच्यासाठी कामगारांचे पैसे गोळा करताय आणि ते कामगारांना तुम्ही देत नाही. त्यासाठी स्टाफ नेमलेला आहे, त्याच्यावर तुम्ही खर्च करता आणि त्याची पर्वा केली जात नाही. हे अयोग्य आहे. मागणी करायची गरज काय? तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज ठेवलेला आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्यांना पैसे पाठवून द्या ना. काय प्रश्न येतो मागणी करण्याचा, आंदोलन करण्याचा? काही प्रश्न येत नाही. पण हे होत नसल्यामुळं प्रयत्न करावा लागतो. तर आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की किमान आपण निवेदनं पाठवून देऊ, त्याच्यातून एक प्रक्रिया घडेल आणि मग त्याच्यानंतर आपण एक राज्यव्यापी मेळावा घेऊन त्याच्याबद्दलचे निर्णय करू.
तर आज हे निवेदन पाठवण्याच्या संदर्भामध्ये आज मी आपल्यासमोर भूमिका मांडलेली आहे. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे. तुम्ही जरूर काही प्रश्न विचारा. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हे यूट्यूब चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी चालवलं जातं. आतापर्यंत 20 लाख व्ह्यूज ह्याचे होऊन गेलेले आहेत. हे तुम्ही विनामूल्य असल्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करतोय. धन्यवाद.